आपला सगळा स्टाफ कृषी विभागांचा यांचं मी प्रथमतः आभार मानतो. तर मी अष्टभैरव फार्मर शेतकरी उत्पादक कंपनी म्हणून गेले 3 वर्ष झालं काम करतो आहे एक्सपोर्टमध्ये. फक्त असा विषय आहे की ह्या कार्यक्रमाचं महत्त्व असं आहे की मॅडम साधारणतः आपला 1.5 वर्षापूर्वी हळदीचा कार्यक्रम झाला होता की त्यामध्ये GI मानांकन सातारमध्येच झालेला. तर त्यावेळेस मी तुमच्यामध्ये होतो, म्हणजे तुमच्यात आणि माझ्यात काय जास्त फरक नाही आहे. फक्त काय झालं आहे, तुम्ही पलीकडं बसला आणि मी अलीकडं आहे. आणि त्या कार्यक्रमामुळं मला एक्सपोर्टमधलं माहिती मिळाली आणि एक्सपोर्ट मी चालू केलं. तर जर एक्सपोर्ट आपल्याला करायचा असेल तर शेतकरी उत्पादक कंपनी किंवा गटानं काम केलं पाहिजे. कारण की जर एका वेळेस तुम्हाला मागणी आली की काय नाही मला 1 कंटेनर पाठवायचा आहे, तर कसं पाठवणार? 30 टन कांदाही करायचा आहे. साधारणतः एखाद्या शेतकऱ्याकडे कांदा किती असतो की 10 क्विंटल, 20 क्विंटल, 50 क्विंटल, पण इथं टनात आपल्याला पाठवायचं आहे. तर आपला सगळ्यांचा ग्रुप पाहिजे. ग्रुप असला तरच आपण एक्सपोर्ट करू शकतो. म्हणजे माल गोळा करायला, पॅकिंग करायला काय अडचण येणार नाही. आणि पहिली गोष्ट अशी की ह्या जगात रंगरंगोटीला खूप महत्त्व आहे. आपण काय करतो शेतकरी की छोटा कांदा, मोठा कांदा आपण ग्रेडिंग करत नाही. तसंच मार्केटमध्ये तसंच जातो. छोटा कांदा काय करतो, मध्ये टाकतो आणि व्यापाऱ्याला फसवायचा प्रयत्न करतो. पण तो फसत नसतो, आपणच फसत असतो. यामुळे व्यापारी आणि ग्राहक शेतकरी यातले संबंध तुटत जातात. तर हे संबंध पण जोपासले पाहिजेत. चांगला माल निवड करून एक्सपोर्ट केला पाहिजे. तर पूर्वी कसं होतं की शेतकरी शिकलेला नव्हता, त्यामुळं काय व्हायचं, एक्सपोर्टचा विचार आपण करतच नव्हतो. घरात काय व्हायचं, 4-5 मुलं असायची. मग त्यात जो शाळा शिकत नाही आणि ज्याला शिक्षणाचं ज्ञान नाही त्याला आपण घरी सांगितलं जायचं की जा तू शेती कर. मग याच्यामुळे तो अडाणी असल्यामुळं शेती पण अडाणी राहायची. पण आत्ता तसं नाही आहे. आत्ता काय शेतकरी सगळा शिकलेला आहे. तो एक्सपोर्टमध्ये शिक्षणाचा वापर करतो आहे आणि चांगल्या प्रकारे एक्सपोर्ट करतो आहे. तर कांद्याच्या बाबतीत मी सांगतो की जसं इथं बायर सेलर मीट आहे, तसं शासनाच्या विविध संस्था आहेत, APED आहे की त्या माध्यमातून बायर सेलर मीट होऊन तुम्हाला तिथं वेगवेगळ्या कंपन्या किंवा यांची एक्सपोर्ट करणाऱ्या यांची माहिती मिळेल. कांद्यामध्ये पॅकिंग आणि योग्य निवड महत्त्वाची आहे. आपल्याकडं सरासरी कांदा नाशिकमधूनच एक्सपोर्ट होतो. आपल्या भागातला कांदा एक्सपोर्ट होत नाही. ह्याला कसं आहे की तिथं एका साईजचा आणि एका ग्रेडचा कांदा मिळतो. त्यामुळे एक्सपोर्टर काय होतं आहे, तिकडं आकर्षिलं जातं आहे नाशिकच्या ह्याच्यात. तर आपल्या इकडून पण कांदा एक्सपोर्ट होऊ शकतो. असं काय नाही की तुम्हाला 45 mmचाच कांदा एक्सपोर्ट करायचा आहे. कांदा एक्सपोर्ट चला 45 mmचा तुम्ही दुबई किंवा बाकीकडे केला, पण ज्या आपल्या व्हिएतनाम, मलेशिया यासारखे देश आहे इथं लहान कांदा पण लागतो. म्हणजे शेतकऱ्याचं काय असतं मनात की मोठा कांदा मी विकला तर लहान कांद्याचं करू काय. मग लहान कांदा पण तुमचा व्हिएतनामसारख्या देशामध्ये तिकडे एक्सपोर्ट होतो. आणि हळदीचा विषय, हळद पिकवण्याची तर सर्व यांना माहिती आहे. आणि नेमका विषय काय होतो, हळदीची काढणी आहे ही फेब्रुवारी आणि मार्चच्या दरम्यान असते. मग ह्यामध्ये काय होतं की आपल्या गरजेचा फायदा व्यापारी घेत असतो. व्यापारी काय करतो, मार्च एंडची कारणे सांगून हळद कमी दराने खरेदी करत असतो. तर आपण मधलं नियोजन अगोदरच केलं पाहिजे. कारण वर्षभर आपण पीक सांभाळत असतो, आपल्याला वर्षभर वेळ असतो. पण ज्या वेळेस आपलं वेळ विक्रीला येते त्या विक्रीसाठी आपण वेळ अजिबात ठेवत नाही. मग विक्रीसाठी असे 10 दिवस 15 दिवस ठेवा की मी या व्यापाऱ्याला विक्री करेल किंवा इकडं विक्री करेल, याच्यावर पण अभ्यास केला पाहिजे. कारण हळदीचं कसं होतं, हळदीची मध्यंतरी बातम्या येत होत्या की फसवणूक होते. कारण हळदीची स्ट्रॅटेजी असे की हळद आज विकली की 1 महिन्यानंतर पेमेंट मिळतं. मग शेतकरी काय करतो, साध्या कागदाच्या चिठ्ठीवरती व्यापाऱ्याला माल घालत असतो की याचं कायद्याने कुठंच म्हणजे ते ग्राह्य धरलं जात नाही. तर व्यवस्थित त्याच्याशी करार करून
हे करून हळदीची विक्री शेतकऱ्याने केली पाहिजे. आणि मार्चचा जो आपला मार्चमध्ये जो तोटा होतो तो पर्यायी व्यवस्था करून भरून काढला पाहिजे. आणि शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन पाहिजे. ज्या वेळेस शेतकऱ्याचा शेतीमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन येईल नक्कीच तो एक यशस्वी उद्योजक होईल. तर एवढं बोलून मी माझं 4 शब्द संपवतो.